बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी माणुसकीला काळिमा फासण्याची घटना समोर आली। एक हिंदू तरुणाला मारून त्याला नग्न करून झाडाला उलटे लटकावून त्याला जिवंत जाळण्यात आले। याचा जागतिकरित्या हिंदू समाजाकडून निषेध होत असताना रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषदेसमोर धर्मरक्षक हिंदू सेनेकडून बांगलादेशच्या निषेधार्थ आंदोलन करून बांगलादेशच्या झेंड्याला जोडे मारत जाळण्यात आले। या आंदोलनाला रोहेकर नागरिकांसह महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला होता। या आंदोलनाला भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक रोशन चाफेकर, राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगरसेवक अजित मोरे, शिवसेनेचे नेते आशिष स्वामी आदी कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलेला पाहायला मिळाला। जाहीररित्या आंदोलन करून बांगलादेशच्या झेंड्याला जोडे मारत त्याला जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी बजरंग दलचे जिल्हाध्यक्ष किरण कानाडे, धर्मरक्षक हिंदू सेनेचे अध्यक्ष तुषार मोरे आदी कार्यकर्ते आणि रोहेकर नागरिक उपस्थित होते। जय शिवराय। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जो काही अत्याचार चालू आहे, अत्याचार म्हणजे जिवंत हिंदूंना भर रस्त्यामध्ये जाळलं जातंय, लहान मुलांना वेचून मारण्यात येत आहे। याबद्दल आम्ही आज सगळे इथे निषेध नोंदवण्याकरता हिंदू एकत्र जमलेलो आहोत। त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळ्यांनी आज आंदोलन केलेलं आहे। हे चुकीचं आहे। जी वेळ बांगलादेशवर आलेली आहे ती उद्या आपल्यावरती येऊ नये यासाठी सगळ्या हिंदूंनी जागरूक राहायला पाहिजे। त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। देशामध्ये जो आता अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन आणि रोहामध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या रायगडमध्ये सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन असा निषेध केला पाहिजे। तर त्या लोकांना कळेल की मुसलमान लोक किती त्रास देतात, हिंदू धर्माला किती हे करतात, त्रास देतात, तो लक्षात येईल लोकांना। त्यामुळे सगळ्यांनी हिंदूंनी एकत्र येणं हे गरजेचं आहे। बांगलादेशींवरती मधील हिंदूंवरती जो अन्याय होत आहे त्या विरोधामध्ये केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्या विरुद्ध एक तीव्र आंदोलन उभं केलं पाहिजे, जेणेकरून बांगलादेशींमधील हिंदू हा जगला पाहिजे। बांगलादेशीमधील हिंदूंवरती जो अन्याय होतो त्याविरुद्ध हिंदूंना वाचवलं पाहिजे। यासाठी केंद्राने एक तीव्र विषय घेतला पाहिजे। आवर्जून सांगेल हिंदू समाजाला, सोड द्या विषय। हिंदू समाज सर्व देवताच्या हातात शस्त्र आहे, मग आम्ही का आमच्या घरात एक शस्त्र पण ठेवता का? आम्हाला ठेवत नाही आम्ही। लाठी ठेवा घरात, लाठी पण नसते, लाठीला काय प्रॉब्लेम आहे आपल्या? आणि ती लाठी चालवणं पण शिकवायला पाहिजे। तर हिंदू समाज आता एवढंच आवाहन करेल की बांगलादेशचा आम्ही निषेध करतोच आहे, या महाराष्ट्र सरकारचा जो निषेध करतोय, त्याचबरोबर हिंदू समाज एक होऊन ही वेळ आपल्या याची नसेल, आतापासूनच आपापल्या घरी शस्त्र ठेवायला सुरुवात करा हे आवाहन करतोय। आणि हिंदू समाजाला शास्त्र पण यायला पाहिजे आणि शस्त्र पण यायला पाहिजे, तर हिंदू समाज टिकेल। नाहीतर आता 75% आहोत, काही दिवसांनी 25% होऊ, आणि जेव्हा 25% होईल तेव्हा लक्षात ठेवा आपल्याला वाचवायला कोणी येणार नाही, कोणतं सरकार येणार नाही, कोणतं प्रशासन येणार नाही आणि आपण काढले जाऊ। म्हणून परत एकदा थांबायच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज की आणि काही घोषणा देतो आणि थांबू। छत्रपती शिवाजी महाराज की। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।